संगमेश्वर तालुक्यातील कर्जुवे गावामध्ये कशा पद्धतीनं अवैध वाळू उपसा सुरू आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आपण सध्या गड नदी खाडीपत्रामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सक्शन पंपाद्वारे राजरोसपणे वाळू उपसा या ठिकाणी केला जातो आहे। विशेष म्हणजे हा वाळू उपसा इथली कांदळवनं जी आहेत ती तोडून या ठिकाणी हा वाळू उपसा केला जातोय। रोज हजारो ब्रास या ठिकाणी वाळू या सक्शन पंपाच्या माध्यमातून काढली जाते। खऱ्या अर्थानं जर पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी ही कांदळवनं म्हणजेच मँग्रोव्हचा उपयोग होतो। मात्र या कर्जुवे गावात जी खाडी आहे त्या खाडी किनारी असंख्य अशी मँग्रोव्ज आहेत ती प्रथम वर्ग श्रेणीमध्ये येतात आणि याच प्रथम वर्ग श्रेणीत येणाऱ्या मँग्रोव्जची कत्तल करून या ठिकाणी ही सक्शन पंपाद्वारे वाळू काढली जाते। पर्यावरणाचा मोठा ऱ्हास या ठिकाणी होतो आहे आणि राजरोसपणे ही वाळू या ठिकाणी काढली जाते याचं हे उदाहरण आहे। कारण का ही सक्शन पंपाद्वारे या ठिकाणी वाळू काढलेली आहे। गेले कित्येक दिवसांपासून या वाळू डेपोवरती कारवाई व्हावी म्हणून महसूल विभागाकडे तहसीलदारांकडे दाद मागितली जाते। मात्र या संबंधित वाळूच्या डेपोवरती अद्यापही कारवाई झालेली नाही आहे। तुम्ही बघू शकता की काल रात्रीसुद्धा या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं वाळू काढली गेलेली होती आणि ही आजूबाजूला दिसणारी जी कांदळवनं आहेत त्यांचा पर्यावरणीयदृष्ट्या खूप महत्त्व आहे। ग्रेड 1 मध्ये येणारी ही कांदळवनं आहेत आणि ती तोडून या ठिकाणी राजरोसपणे ही वाळू उपसा केली जाते। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर पर्यावरणासाठी अत्यंत घातक अशा पद्धतीनं हा वाळू उपसा या ठिकाणी केला जातो आहे। सक्शन पंपाला कुठल्याच म्हणजे राज्यामध्ये कुठेही परवानगी नसताना राजरोसपणे कर्जुवे खाडीपट्ट्यामध्ये हा सक्शन पंप सुरू आहे। नेमका ह्याला वरदहस्त कोणाचा असाच प्रश्न इथल्या ग्रामस्थांकडून विचारला जातोय। मी राजेश पुंडलिक नलावडे, कर्जुवे कावडी। मी आता कर्जुवे वातवाडी या ठिकाणी उभा आहे। इथे वारंवार वाळूचा उपसा होत आहे, कांदळवन तोडल्या जात आहे। प्रशासनाला व तहसीलदार मॅडम अमृता साबळे मॅडमना वारंवार कंप्लेंटी देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहेत। तरी या वाळूच्या उपशामुळे काय होतं की संपूर्ण डंपर वाहतूक वगैरे जोरदार चालू होते, त्याने रस्ते पण उकरल्या जातात व पर्यावरणाचा पण ऱ्हास होत आहे। आणि ही जागा म्हणजे ही शासनाची जागा आहे। कांदळवनासाठी ही 89 गुंठे जागा दिलेली आहे, इथे शासनाची जागा आहे आणि तिचा ऱ्हास होतोय। सर्व वापर व हे वाळू माफियाच करत आहे तिचा कांदळवन तोडून। नमस्कार, मी कर्जुवे सरपंच सानिका संदीप पेडामकर। कांदळवन तोडण्याबाबत व वाळू उपसा बंद करण्याबाबत ग्रामपंचायतीत ठराव करण्यात आला आहे। याची तरीही महसूल विभाग व तहसीलदार मॅडम यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा याच्यावर दखल घेतली जात नाही आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, कर्जुवे, संगमेश्वर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।